नमस्कार, मी मानसी कांबळे. आपण पाहताय माय कोकण न्यूज 24. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत खोपोली शहरात तेजस्विनी शहर स्तर संघ आणि शहर उपजीविका केंद्र यांचा प्रथम वर्धापन दिन तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत एक भव्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जुना मुंबई पुणे हायवे येथील महाराजा कार्यालय या कार्यक्रमाचे साक्षीदार ठरले, जिथे महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करत हळदी कुंकवाच्या पारंपरिक सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे खोपोली नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांचा करण्यात आलेला विशेष सन्मान. महिला सक्षमीकरणाचा वारसा पुढे नेणाऱ्या या अभियानात केवळ औपचारिकता न ठेवता बचत गटातील महिलांच्या कौशल्याला आणि व्यवसायाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते, ज्यातून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचे दर्शन घडले. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सोहळ्याची रंगत अधिकच वाढली, ज्यामध्ये महिलांनी नृत्य, गायन आणि विविध खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी तेजस्विनी शहर स्तर संघाच्या अध्यक्षा जयश्री मिंडे, उपाध्यक्षा लता कदम, सचिव किरण गायकवाड, खजिनदार सुवर्णा वाघमारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. खोपोली शहरातील असंख्य महिलांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला एका मोठ्या महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते, ज्यातून अंत्योदय संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरताना दिसली.